झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोखोक मध्ये आपलं स्वागत। नेते, पुढारी किंवा राजकारणी कुणाला म्हणायचं आणि सध्या आपण ज्यांना नेते म्हणतो त्यांचं वागणं नेत्याला शोभणारं आहे का, असे प्रश्न सध्या महाराष्ट्राला पडलेत। असे प्रश्न पडायला कारणीभूत आहेत हेच नेते। एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत लोटला गेलाय, तर दुसरीकडे हे नेते आपल्या मुलामुलींची लग्न किंवा वाढदिवसाचं निमित्त साधून जेवणावळी उठवतायत, कोट्यवधींचा खर्च करतायत। या नेत्यांना हे करवतं तरी कसं? लग्नात शाही डामडौल केल्याशिवाय आपल्याला लोक नेते समजणार नाहीत, असा या नेत्यांचा गैरसमज झालाय का? आणि सामान्य जनता आपल्या नेत्याकडे जनतेचा सेवक म्हणून न पाहता राजा म्हणून पाहत असल्यामुळे असे प्रकार वाढतायत का, यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया मुखात लोकशाही मांडवात राजेशाही या खास कार्यक्रमात। आणि या विषयावर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया आजचा रोखठोक प्रश्न। आजचा प्रश्न आहे, दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात नेत्यांनी शाही विवाह सोहळे करणं योग्य आहे का? या विषयावर तुम्ही तुमचं मत नोंदवण्यासाठी www.facebook.com/झी24तास वर जाऊ शकता। त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की लोकांनी या प्रश्नावर काय कौल दिला। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर मुंबईतल्या कुर्ल्यातून आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक। त्याचबरोबर पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश बापट आणि त्याचबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत कुमार सप्तर्षी सुद्धा पुण्यातूनच या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला हे सांगायचं आहे की या चर्चेमध्ये स्वतः भास्कर जाधव यांनी या चर्चेमध्ये सहभागी होण्याचं आश्वासन दिलेलं होतं। ते त्यांची बाजू मांडणार होते जेणेकरून ही चर्चा एकतर्फी झाली नसती, मात्र ते अजून तरी पोहोचलेले नाही आहेत। त्यांचा फोन सुद्धा स्विच ऑफ येतोय या क्षणाला। त्याचबरोबर त्यांच्यावर टीका करणारे राष्ट्रवादीचे सरचिटणीस रमेश कदम यांनी सुद्धा या चर्चेमध्ये यायला नकार दिलेला आहे, ते सुद्धा या चर्चेत येत नाहीयेत। आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत नवाब मलिक यांच्यापासून। मलिक साहेब, महाराष्ट्र एकीकडे दुष्काळात होरपळत असताना नेत्यांना शाही पद्धतीने लग्न करावं, जेवणावळी उठवाव्यात, हजारो किंबहुना कोट्यवधी रुपये खर्च करावेत, असं का वाटत असावं? तुमचा अंदाज काय? बघा, हे ज्या पद्धतीने भास्कर जाधव किंवा आमचे उपमहापौराचे लग्न झालेलं आहे त्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट नापसंती व्यक्त केलेली आहे। स्वतः पवार साहेबांनी पण या पद्धतीने राजकीय जीवनामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना तर आहेच, पण राजकीय जीवनामध्ये जेव्हा आपण काम करतो या पद्धतीने पैशाची उधळपट्टी, शाही पद्धतीने विवाह लावणे हे उचित नाही, असा इशारा पवार साहेबांनी काल दिला आणि पक्षाने स्पष्ट आपली भूमिका केलेली आहे। करत असतील ते हे बरोबर नाही। यापुढे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते, नेते त्यांनी या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। आपण गिरीश बापटांकडे जाऊ। बापट सर, एकाच दिवसात म्हणजे या 2-3 दिवसामध्ये सलग राष्ट्रवादीच्या 3 नेत्यांकडून हा प्रकार घडलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा भास्कर जाधवांच्या मुलाचं लग्न झालं, त्याच्यावर पवार साहेबांनी नाराजी व्यक्त केली, त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। त्यानंतर पिंपरीचे आमदार आहेत लक्ष्मण जगताप, त्यांच्याही सोहळ्यामध्ये असंच झालं, असाच शाही डामडौल करण्यात आलेला होता। नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे यांनी सुद्धा असाच डामडौल केला। हे नेमकं का घडतंय? प्रत्येकाला वेगळी वेगळी नाराजी आणि वेगळी वेगळी दिलगिरी व्यक्त करण्याची गरज निर्माण झाली आहे, त्यामुळे असं घडतंय? असं आहे की ह्याच्यात जरी आता राष्ट्रवादी वगैरेची नावं प्रामुख्याने येत असतील तरी सत्तारूढ पक्षात हा प्रकार जास्ती आहे, पण विरोधी पक्षातल्याही काही ठिकाणी याच पद्धतीनं डामडौल किंवा लग्नाचा खर्च केला जातो। मी ह्या प्रश्नाकडे राजकीय बघतच नाही। मला असं वाटतं की एकंदर समाजामध्ये आपण समाजापासून वेगळे आहोत ही भूमिका बरोबर नाही। याच्यामध्ये संपत्तीचं प्रदर्शन, सत्तेचं प्रदर्शन आणि मी केवढा मोठा आहे, माझ्या मागे किती लोक आहेत ही दाखवण्याची स्पर्धा, असा प्रकार चालू झालेला आहे। आणि त्यामुळे ह्याच्यावर आता नैतिकदृष्ट्या बंधनं येत नसतील
तर कायदेशीरदृष्ट्या बंधन आणावी लागतील असं मला वाटतं. आणि त्यातलाच एक भाग म्हणून मी अशासकीय विधेयक ह्या अधिवेशनामध्ये सादर करतोय. गुजरातच्या पद्धतीने त्यावर तुम्हाला खर्च करण्याची बंधनं येतील, मोठ्या जेवणावळी घालता येणार नाही, मोठा डामडोल दाखवता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपण समाजाने निवडून दिलेले प्रतिनिधी आहोत आणि समाजात ज्या पद्धतीनं लग्न होतात, 500-500 लोक येतात, वाढदिवस आहे तो घरी एखादं येऊन गुच्छ देतो, असा साजरा व्हायला पाहिजे. माझ्यासारखा कार्यकर्ता 30 वर्ष राजकारणात रोज कधीही वाढदिवस साजरा केला नाही, ना एक बॅनर लावला ना बोर्ड लावला. त्यातूनही काहींना करायचं असेल तर काही जण ह्याही पद्धतीने करतात की आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, पण पेपरच्या जाहिराती, मोठा मोठा खर्च, तिथल्या जेवणावळी या समाजामध्ये लोकांना मनापासून आवडत नाही. पण घाबरून किंवा बंधन म्हणून मी नाही गेलो तर काय होईल असं सगळा समाज तिथे धावतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता नैतिकतेच्या आधारावर ते बंद होत नसेल तर निदान कायद्याच्या आधारावर ते बंद करावं लागेल आणि महाराष्ट्र शासनाने याचा कायदा करावा. म्हणून मी अशासकीय विधेयक याच अधिवेशनामध्ये दाखल करतोय. बिलकुल. सप्तर्षी सर, कायदा करण्याची वेळ येणं किंवा त्याची गरज आहे असं आपल्याला वाटायला लागणं हे नेमकं कशाचं लक्षण आहे? म्हणजे मला विचारायचं असं आहे की शाही पद्धतीने लग्न केलं नाही, समारंभ आपण केले नाहीत तर लोक आपल्याला नेते समजणार नाहीत असं कारण भ्रम तर आहेच, पण ते असं आहे की सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा ह्या एकमेकाशी जोडी भावंड आहेत, ती एकमेकाला चिकटलेली आहे. तर जर मला सत्ता हवी असेल आणि सत्तेतून मला जर बिना कष्ट पैसे मिळत असतील तर मग मला ती प्रतिष्ठेत रूपांतर केल्याशिवाय ती सत्ता आणि तो पैसा टिकत नाही. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे नेते आणि पुढारी यांनी आपलं काम सोडून दिले. नेत्याची व्याख्या अशी आहे मराठीत, नेतो तो नेता, कुठे घेऊन जातो त्या तो नेता, आणि पुढारी म्हणजे जो पुढे राहून सगळ्या गोष्टी करतो. कारण बाकीची जनता कशी असते ती नक्कल करते या पुढाऱ्यांची आणि नेत्यांची. नेता हे वेगळ्या अर्थाने आता घ्यायला लागेल. बंधन घालून घेणं हे जर नसेल तर त्या पार्टीच्या नेत्यांचं ते काम आहे. त्या पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं पाहिजे आणि त्यांनी तिथे उपस्थित राहता कामा नये. कारण नकार दिल्याशिवाय कुठलंही मूल्य बदलत नाही. नकार द्यायला सुरुवात करायला पाहिजे. तर हे आता इलेक्शनच्या तोंडावर ते असं सांगतायत सगळेजण, साहेब आमच्या हातात जिल्ह्यातले किंवा काही खासदार आमदारांची सगळी जबाबदारी टाका, आम्ही समर्थ आहोत पैसे खर्च करायला, आमचाही करू त्यांचाही करू, पण आमच्या म्हणण्याप्रमाणे तिकडे द्या. आणि प्रत्येक पक्षामध्ये ही पद्धत आलेली आहे की पार्लमेंटरी बोर्डाचे लोक उमेदवाराचा इंटरव्ह्यूला विचारतात की तुमचा पैसा खर्च करण्याची कुवत किती. तर त्यावेळेला उत्तर देण्याच्या आधी ही माणसं निवडणुकीपूर्वीच उत्तर देत आहेत की आमची खर्च करण्याची कुवत अफाट आहे. आणि एक कारण आणखीन आहे, स्पॉन्सरशिप करायला लागले लग्नाला. म्हणतात हे खाजगी व्यवहार आहे, त्यात बोलू नये कोणी, खाजगी संबंध असतात. हे तसं नाही, दिस इज ए पॉलिटिकल ऍक्शन. जसं गणपती मंडळात लहान मुलं आधी गणपती काढतात आणि त्या निमित्तानं आजूबाजूला वर्गणी गोळा करतात, त्याप्रमाणे स्वतःच्या लग्नाकरता वेगवेगळे कंत्राटदार हाताशी धरणं, त्यांना खर्च करायला लावणं, त्यांना स्पॉन्सरशिप करायला लावणं, ही सुद्धा एक पद्धत पडत चाललेली आहे. तर हे खाजगी व्यवहार राहिलेले नाहीत, ही सोशिओ पॉलिटिकल ऍक्शन आहे असं म्हणून आपण त्याचं अनालिसिस करायला पाहिजे. आणि याची मुख्य जबाबदारी त्या त्या पक्षाच्या नेतृत्वावर येते. अगदी. अशा परिस्थितीमध्ये मलिक साहेब, केवळ निषेध व्यक्त करून हे प्रकार थांबतील असं वाटतंय का? राष्ट्रवादीनी निषेध व्यक्त केला होता, स्वतः पवार साहेबांनी याचा निषेध केलेला होता, त्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीचे 2 प्रमुख नेते याला बळी पडलेले आपल्याला दिसते. म्हणजे केवळ निषेध उपयोगाचा होत नाहीये किंवा अशा बाबतीमध्ये पक्ष नेतृत्वाचा शब्द सुद्धा पाळला जात नाहीये, हे सिद्ध होत नाहीये का? अगदी. मला वाटतं आपला कालच पवार साहेबांनी नापसंती व्यक्त केल्यानंतर गावडेंच्या लग्न त्याच दिवशी झाला होता. आज लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने काही साई मंदिराच्या असं भोजनदान करतात असं ते सांगताय. आमच्या स्पष्ट मध्ये आहे की राजकीय जीवनामध्ये या पद्धतीने शाही पद्धतीने कुठलाही कार्यक्रम करणं किंवा तुम्ही किती मोठे पैसे तुमच्याकडे किती आहे हे दाखवणं उचित नाही.
साधेपणाने जोपर्यंत नेते राहत नाही तोपर्यंत आदर्श निर्माण होऊ शकत नाही. आजच्या घडीला एक हे खरं आहे की आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार किंवा नेते करतात तसं नाही आहे. पण सर्व ठिकाणी आपण बघा, सर्व पक्षी असतील, मी कुठल्या पक्षाचे नाव घेत नाही, पण प्रत्येक पक्ष असेल तो सर्व पक्षामध्ये एक प्रकारचा हा ट्रेंड निर्माण झालेला आहे. मला वाटते कुठेतरी आपण आपली काय शक्ती आहे, मी कितका मोठा आहे हे दाखवण्यामध्ये हे सगळे प्रकार घडत आहेत. पण या दाखवून राजकारण चालत नाही. जोपर्यंत आपण जनतेशी आपली नाळ जोडत नाही तोपर्यंत राजकारणात आपण टिकू शकत नाही, हे कार्यकर्त्यांना कळत नाही. अगदी, पण तोपर्यंत राजकारण चालत नाही असं तुम्ही म्हणतायत नवाब भाई. मात्र असं करणारे जे नेते आहेत तेच नेते मोठ्या पदावर बसलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. असं नेमकं काय होतंय याविषयी आपण बोलणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर या विषयावरची चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.